हॅलो अमित बेटा, आम्ही काही वेळातच रेल्वे स्टेशनवर पोहोचत आहोत. तिकडून अमित म्हणाला, ओके बाबा, मी पण ऑफिसमधून निघालोय. 10 मिनिटात मी तुम्हाला स्टेशनवर घ्यायला येतो. तोपर्यंत तुम्ही दोघे वेटिंग रूममध्ये बसा. असं म्हणत अमितने तिकडून कॉल डिस्कनेक्ट केला. ट्रेनमध्ये बसलेले दीनानाथजी आणि त्यांची पत्नी कविताजी यांनीही त्यांच्या बॅगा आणि सुटकेस मोठ्या उत्साहाने उचलल्या, कारण आता दिल्ली स्टेशन येणार होते. गाडीनेही वेग कमी केला होता. कविताजी दीनानाथजींना म्हणाल्या, ही 5 वर्ष कसे निघून गेले हे कळाले सुद्धा नाही हो. आता आपला गुड्डूही बोलू लागला आहे. दीनानाथजी हसले आणि म्हणाले, हो, जर त्यांनी फोनवर सांगितले नसते की बाबा 5 दिवसांनी माझा वाढदिवस आहे, तर मी आलो नसतो. 3 वर्षाच्या लहानशा गुड्डूने आपल्या गोड आणि निरागस आवाजात आपल्या आजोबांना वाढदिवसासाठी बोलवले होते. तेव्हा दीनानाथजी नाकारू शकले नाहीत. मग आपली सर्व नाराजगी विसरून त्यांनी दिल्लीला येण्याचा निर्णय घेतला. जर गुड्डूने आपल्याला सांगितले नसते तर आपण आलोच नसतो, असे दीनानाथजीचे मत होते. दीनानाथजी कविताजींना म्हणू लागले की या 5 वर्षात अमितने आणि मेघाने एकदाही फोन केला नाही ग, आणि विनाकारणच तुम्ही स्वतःला त्रास करून घेत आहात. आता झालं गेलं विसरून जावा. मुलं आपापल्या कामात व्यस्त असतात. दोघांनाही ऑफिसला जावे लागते, आणि आपण इथे येऊन काय केले असते? एक तर ते दोघे घरात नसतात. ठीक आहे ना, तुम्ही आता त्याला घ्यायला बोलवले आहेत, मग उगीच कशाला टेन्शन घेता? आणि ऐका, गुड्डूच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये काहीही झाले तरी जास्त टेन्शन घेऊ नका. शहरातले वातावरण वेगळे असते. इथले राहणीमान, खानपान हे गावाच्या तुलनेने खूप वेगळे आहे हो. मला माहीत आहे. मी काय पहिल्यांदाच दिल्लीला येत नाही ग. चल, आता प्लॅटफॉर्म आले आहे, आणि हो, माझ्या मागे मागे तर उतर, गडबड करू नको. दीनानाथजी त्यांची सुटकेस ओढत ते ट्रेनच्या दरवाजामध्ये येऊन उभे राहिले. कविताजीही त्यांच्या मागोमाग बॅग आणि पाण्याची बाटली घेऊन चालत चालत होत्या. 5 वर्षांनी दिल्लीत कामाला आलेला त्यांचा मुलगा अमित दिल्लीत गुपचून मेघाशी लग्न करतो. दीनानाथजी आणि कविताजी यांना जेव्हा कळाले की त्यांच्या मुलाने दिल्लीत एका मुलीशी प्रेमविवाह केला आहे, तेव्हा त्यांना खूप राग आला होता. आता अमितच्या लग्नाला 5 वर्षांनंतर अमितला मुलगा गुड्डू, तो 3 वर्षाचा झाला आहे. वाढदिवसानिमित्त दिल्लीत एक मोठ्या हॉटेलमध्ये एक भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अमितने आणि मेघाने त्यांना निमंत्रण देण्याऐवजी केवळ औपचारिकता पार पाडली होती. पण नात्याच्या आग्रहाखातर दीनानाथजी आणि कविताजी हे गुड्डूच्या वाढदिवसाला दिल्लीला येण्यास तयार झाले. ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबताच दीनानाथजी आणि कविताजी यांचा हात धरून प्लॅटफॉर्मवर उतरले. त्यानंतर ते रेल्वे स्टेशनवर असलेल्या बाकावर जाऊन बसले. जेव्हा त्यांनी अमितला फोन केला आणि म्हणाले, बेटा, किती वेळ लागेल? येतो ना? आम्ही स्टेशनवर उतरलो आहोत. तिकडून अमित म्हणाला, हो बाबा, फक्त अर्धा तास लागेल. तोपर्यंत तुम्ही वेटिंग रूममध्ये बसा आणि तोपर्यंत चहा वगैरे प्या. मी आता ऑफिसमधून निघत आहे. यावर दीनानाथजी अमितला म्हणाले, तू अजून ऑफिसमधून निघाला नाही का? तू तर म्हणाला होता 10 मिनिटात येतो. अमित असे बोलल्यावर दीनानाथजींना अमितचा खूप राग आला. अहो बाबा, फाईल साईन करायची होती. 20-25 मिनिटं लागेल. मी तुमच्यापाशी पोचतो. एवढे बोलून अमितने तिकडून फोन कट केला. दीनानाथजी स्वतःशीच बडबड करत वेटिंग रूममध्ये निघाले. अजून अमित ऑफिसमधून निघाला सुद्धा नाही ग, आणि म्हणत होता की त्याला अजून अर्धा तास लागेल. ही काय पद्धत झाली का? कविताजी म्हणाल्या, अरे देवा, आता काय झाले? तुम्ही बडबड करत आहात. येईल तो, काम करत आहे, फिरत तर नाही ना? यावर दीनानाथजी म्हणाले,
तुझ्या अशा वागण्याचीच मला खूप चीड येते ग. प्रत्येक वेळेस अमितची बाजू घेत असतेस. अगं त्याला माहीत होतं की आज आपण येणार आहोत, मग तो आपल्याला घ्यायला स्टेशनवर गाडी पाठवू शकत नव्हता का? आज गुड्डूचा वाढदिवस आहे, मग त्यांनी सुट्टी घ्यायला हवी होती ना. यावर कविताजी म्हणाल्या, सुट्टी घ्यायची काय गरज आहे हो? बड्डेचा कार्यक्रम तर हॉटेलमध्ये आहे. सर्व काही तयारी हॉटेलवाल्याचे काम आहे. आपल्याला काय फक्त पैसे द्यायचे आहेत आणि हॉटेलमध्ये जायचे आहेत. यावर दीनानाथजी चिडून म्हणाले, आता बसा, चल पलीकडच्या साईडला प्लॅटफॉर्म आणि वेटिंग रूम तिकडेच आहे. दीनानाथजी सुटकेसला ओढत चालू लागले. पायऱ्या चढून ते पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर पोचले. वेटिंग रूममध्ये आल्यावर दोघांनी तोंड हातपाय धुवून एक एक कप चाय घेतला. सुमारे अर्ध्या तासानंतर दीनानाथजींनी पुन्हा अमितला फोन केला. हो बाबा, आता निघालो आहे. हॉटेलमध्ये काही ॲडव्हान्स पैसे भरून मग मी स्टेशनवर पोचतो. फोन खिशात ठेवत दीनानाथजी गप्प बसले. पाहून कविताजी काय म्हणाले. चहाचा घोट घेत दीनानाथजी म्हणाले, अगं तो आत्ता हॉटेलला जातोय, त्यानंतर इथे येईल. बरं ठीक आहे, येईल ना तो, तुम्ही काळजी करू नका. आणि आता तर फक्त 11:30 वाजले आहेत. अजून तर पूर्ण दिवस पडलाय. वाढदिवसाचा कार्यक्रम तर संध्याकाळी 7 नंतर सुरू होणार आहे. त्यावेळी जवळपास 1 वाजला होता आणि ते दोघेही बसून बसून कंटाळले होते. तेव्हा दीनानाथजींनी अमितला पुन्हा एकदा फोन केला. बराच वेळ फोनची रिंग वाजत राहिली. 2-3 वेळा फोन करूनही अमितने काही फोन उचलला नाही. तेव्हा दीनानाथजींना राग आला. ते रागात म्हणाले, बघ आता तू माझा फोन नाही उचलत तो. मग कविताजी दीनानाथजींना समजू लागले, तुम्ही उगाच चिडचिड करून घेऊ नका हो. कदाचित तो ट्रॅफिकमध्ये अडकला असेल. त्याने गाडी चालवावी लागली का तुमचा फोन उचलावा. यावर दीनानाथजी म्हणू लागले, अर्धा तासात येतो म्हणाला होता आणि आता तर 1.5 तास होऊन गेला आहे, तरी अजून आला नाही. दीनानाथजीच्या चेहऱ्यावर अजूनही संतापाचे भाव स्पष्ट दिसत होते. कविताजी म्हणू लागल्या, दिल्ली किती मोठी आहे हो. लोकही तितकेच असणार आणि गाड्या तितक्याच असणार. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकला असावा. उगाच नाही दिल्लीला आपल्या देशाची राजधानी म्हणतात. तेवढ्यात दीनानाथजीचा फोन वाजला. दीनानाथजींनी लगेच फोन उचलला. हॅलो, अरे कुठे आहेस? अमितने उत्तर दिलं, सॉरी पप्पा, मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. किती वेळ लागेल हे मला माहीत नाही. मी मेघाला कॉल करून सांगतो की तुम्हाला घ्यायला येईल. तिचं ऑफिस स्टेशनच्या जवळच आहे. जर तिचं ऑफिस स्टेशनच्या जवळ आहे तर मग तिला आधीच का सांगू शकत नव्हता का? ठीक आहे, आम्हाला बसून बसून कंटाळा आला आहे, असे म्हणत दीनानाथजीने फोन ठेवला आणि ते कविताच्या जवळ येऊन बसले आणि मेघाची वाट पाहू लागले. वाट बघत बघत 1 तासाहूनही जास्त वेळ झाला. सुमारे 3 वाजले होते. तेव्हा संयम गमावून दीनानाथजी म्हणाले, मला भूक लागली आहे आणि माझ्या गोळ्याही मला घ्यायच्या आहेत. हे लोक कसली नाटक करत आहे माहीत नाही. ऑफिस जवळ आहे, अजून सूनबाई येऊ शकली नाही. चांगलेच आम्हाला फसवायचे काम चालू आहे. कविताजी म्हणाल्या, अहो अमितने आपल्याला त्याच्या घराचा ॲड्रेस सांगितला नाही, नाहीतर स्वतः गेलो असतो. तुम्हाला खूप सहज राग येतो आणि आपले काम पूर्णपणे सोडून इथे कसे काय येऊ शकते ते. असो, आपण तिला पहिल्यांदाच बघू. आतापर्यंत मी तिला फक्त फोटोमध्ये पाहिलं होतं. आता बरं काहीतरी खावा, म्हणजे पोटाला जरा बरं वाटेल आणि तुम्हाला तुमच्या गोळ्यासुद्धा घेता येईल. असं म्हणत कविताजींनी बटाट्याची भाजी आणि पुरी आणि लोणचे प्लेटमध्ये काढले आणि ते ताट दीनानाथजींना दिले. त्यांना खूप भूक लागली होती म्हणून सर्व काही विसरून दीनानाथजींनी बटाट्याची भाजी आणि पुरी खाल्ली. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर त्यांनी काही वेळानंतर 1 कप चहाची ऑर्डर दिली आणि मग ते परत मेघाची वाट बघू लागले. सुमारे 20 मिनिटांनी अमितने पुन्हा कॉल केला. हॅलो पप्पा,
मेघा आता स्टेशनवर पोचत आहे. कृपया तुम्ही चौकशी कार्यालयाजवळ जाऊन थांबा. दीनानाथजीने ताबडतोब कविताजींना उठवले आणि त्यांची सुटकेस वगैरे घेऊन ते चौकशी कार्यालयाजवळ पोचले. सुमारे अर्धा तास चौकशी कार्यालयाजवळ उभे राहून कंटाळा आल्यावर ते जवळच्या बाकावर जाऊन बसले आणि घड्याळाकडे बघत ते कविताजींना म्हणाले, बघ 3:30 वाजले आहेत आणि या लोकांना आपली जर्रासुद्धा काळजी नाही. तेव्हा अचानक कविताजींच्या पोटात दुखू लागले. कविताजींच्या चेहऱ्यावर बघत दीनानाथजी म्हणाले, तू ठीक आहेस ना? कविताजी वेदनेने तोंड फिरवत म्हणाले, तुम्हाला कळत नाही का? अचानक मला पोटदुखीचा आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागलाय. दीनानाथजी म्हणाले, आपण वेटिंग रूममध्ये जाऊन आणि तू तिथे थोडा आराम कर. मेघा आल्यावर मी तिला तिथे बोलवतो. अहो, तुम्ही अमितला तिचा नंबर विचारला नाही का? त्यानंतर दोघे वेटिंग रूममध्ये परतले. कविताजींना दीनानाथजींनी बाकावर झोपण्याचा प्रयत्न केला, पण तो तिथे इतर प्रवासी येऊन बसले होते. तिथे फक्त बसण्यापुरती जागा उरली होती. दीनानाथजीने बाहेर येऊन पुन्हा एकदा अमितला फोन केला, पण त्याचा नंबर तर नॉट रिचेबल दाखवत होता. त्यामुळे थकून दीनानाथजी एका कोपऱ्यात जाऊन बसले. आता 4:30 वाजले होते. कविताजींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते की त्यांची वेदना वाढत आहे. आता दीनानाथजींना काळजी वाटू लागली. त्यांनी पुन्हा एकदा अमितला फोन केला. हॅलो बेटा, तुझ्या आईची तब्येत खराब झाली आहे, लवकर ये तिकडून. एका महिलेचा आवाज आला. तुम्ही कोणाला फोन केला आहे आणि तुम्ही कोण आहात? बेटा, मी अमितचे वडील. तू मेघा आहे ना? हो, मी मेघा, पण मी तुम्हाला ओळखत नाही अमितला ओळखत. एवढे बोलून कॉल कट झाला. दीनानाथजी आश्चर्यचकित होऊन म्हणाले, थोड्या वेळापूर्वी या नंबरवर अमित सोबत बोललो आणि आता अचानक रॉंग नंबर? कसं काय? त्याच्या चेहऱ्यावर दुःख आणि संतापाचे भाव स्पष्ट दिसत होते. कविताजी सुद्धा आतापर्यंत रणकुंडीला आल्या होत्या. दीनानाथजी काही औषधं घेण्यासाठी स्टेशनच्या बाहेर गेले. इकडे तिकडे बघूनही त्यांना मेडिकल काही दिसले नाही. तेव्हा त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारून थोड्या अंतरावर असलेल्या मेडिकल स्टोअरमध्ये पोचले. पण मेडिकलवाल्याने असे कोणतेही औषध देण्यास नकार दिला आणि आधी डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला. दीनानाथजींना वाईट वाटले होते. इकडे तिकडे बघत ते रस्ता क्रॉस केला आणि स्टेशनच्या दिशेने निघाले. मग खिशातून फोन काढून अमितला पुन्हा फोन केला. हॅलो अमित बेटा, तुझ्या आईची तब्येत बिघडली आहे, तू कुठे आहेस? त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच तिकडून ती व्यक्ती म्हणाली, सॉरी, रॉंग नंबर आहे. हे ऐकून ते गप्प झाले आणि नाराज चेहरा घेऊन ते रेल्वे स्टेशनवरून वेटिंग रूममध्ये आले. वेदनेने कविताजी अजूनही त्रासलेल्या होत्या. कविताजी दीनानाथजींना विचारू लागल्या, अमितला अजून किती वेळ आहे हो? दीनानाथजी काहीच बोलले नाहीत. फक्त कविताजींना एवढेच विचारले की तुला खूप त्रास होतोय का ग? कविताजींनी फक्त हो मध्ये मान हलवली आणि त्यानंतर कविताजी पुन्हा विचारले, अमितला अजून किती वेळ लागेल? तेव्हा दीनानाथजी म्हणाले, तो येईपर्यंत आपण बाहेर एखाद्या डॉक्टरांना दाखवून येऊ. अमित कधी येणार आहे? तुम्ही का टेन्शन घेता? अमितला येऊ द्या, तो घेऊन जाईल हॉस्पिटलमध्ये. दीनानाथजी कविताजींना म्हणाले, माहीत नाही कधी येईल आणि अजून किती वेळ तू हे सहन करणार. चल आपण बाहेर जाऊ आणि नक्कीच कोणते तरी हॉस्पिटल असेल. कविताजी कसेबसे उठून उभा राहिल्या, पण पायात ताकद नसल्यामुळे त्यांना चालता येईना. त्या म्हणू लागल्या, मला असे वाटते की माझ्या पायात जीव उरला नाही. दीनानाथजी म्हणाले, अगं धीर धर, मी तुला आधार देतो. नाही, सोडा मला झोपायचे आहे. कविताजीने डोळे मिटले आणि बाकावर लोळू लागल्या. दीनानाथजी खूप अस्वस्थ झाले होते.
कसे तरी कविताजींना तिथेच आडवे करून त्यांनी फोन काढला आणि अनिच्छेने अमितचा नंबर डायल केला. पण आता फोन नॉट रिचेबल दाखवत होता. कविताजींना वेदनाने ग्रासलेला चेहरा पाहताच आशाय दीनानाथजीचे डोळे भरून आले. वेटिंग रूमचा एक सहाय्यक बराच वेळानं त्यांची अवस्था पाहत होता. दीनानाथजी रुमालाने आपले डोळे पुसत होते तेव्हा तो सहाय्यक त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, काय झाले काका, काही प्रॉब्लेम आहे का? दीनानाथजींनी ओल्या डोळ्याने आपली सर्व कथा त्या सहकार्याला सांगितली. तेव्हा तो म्हणू लागला, अहो काका, तुमच्या बोलण्यावरून असे वाटत आहे की कदाचित तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला घेऊन जाणार नाहीत. यायचेच असले तर ते आतापर्यंत कधीचे आले असते. मला माहीत आहे की तुम्ही बऱ्याच तासांची वाट पाहत आहात. आता तुम्ही माझं ऐका. आधी काकूंना डॉक्टरकडे घेऊन जावा आणि मग गाडीत बसून घरी परत जावा. ही शहरे इतकी मोठी तितकीच इथल्या लोकांची मने लहान आहेत. माझ्या ओळखीचा एक डॉक्टर आहे, मी त्यांना बोलून घेऊन येतो. एवढे बोलून तो सहाय्यक निघून गेला. दीनानाथजी कविताच्या चेहऱ्याकडे बघत राहिले आणि त्या सहाय्यकाचे शब्द आठवत राहिले. सुमारे 10 मिनिटांनी ते सहाय्यक डॉक्टरांसोबत परतले. डॉक्टरांनी चेकअप करून काही औषधे लिहून दिली आणि दीनानाथजींना दिले. दीनानाथजींनी डॉक्टरांची फी विचारली, पण डॉक्टरांनी फी घेण्यास नकार दिला. तुम्ही माझ्या आईवडिलांसारखे आहात. तुम्ही त्वरित माझ्यासोबत येऊन औषध घ्या. माझे मेडिकल स्टोअर इथे जवळच आहे. दीनानाथजींनी डॉक्टरांच्या मागे जायला उठले तेव्हा सहाय्यक म्हणाले, काका तुम्ही मावशीजवळ बसा, मी औषध घेऊन येतो. डॉक्टर आणि सहाय्यकाला जाताना पाहून दीनानाथजींना आश्चर्य वाटले की या शहरात जिथे आपले लोक परके झाले आहेत आणि या शहरातील अनोळखी लोक आपल्याला मदत करत आहेत. दीनानाथजी कविताच्या जवळ जाऊन बसले. सुमारे 15-20 मिनिटांनी सहाय्यक परत आला. त्याने दीनानाथजींच्या हातात औषधे दिली. दीनानाथजी कविताजींना उठवले आणि ते औषध त्यांना देऊ लागले. सहाय्यक अजून जवळ उभा होता. तो दीनानाथजींना म्हणाला, तुम्ही आज सकाळी बरेलीहून आलात ना? यावर दीनानाथजी हो. दीनानाथजीचे बोलणे पूर्ण होण्याआधीच सहाय्यक म्हणाला, मी तुम्हाला पाहिलं होतं. आत्ता ती ट्रेन तासभराने या प्लॅटफॉर्मवर परत येईल. माझा एक सल्ला आहे का, तुम्ही परत तुमच्या गावी जावा. तुमचा मुलगा तुम्हाला काही घ्यायला येणार नाही. इतक्या वेळ तुम्ही गावाला जाऊन परत आला असता. पण बघा, इतका वेळ होऊन सुद्धा तुमचा मुलगा तुम्हाला घ्यायला आला नाही. सहाय्यकाचे बोलणे पूर्ण होण्याआधीच दीनानाथजीने खिशातून 500 रुपयांच्या 2 नोटा काढल्या आणि त्याच्याकडे दिल्या आणि म्हणाले, बेटा, औषधाचे पैसे घे आणि आमच्या दोघांसाठी रिटर्न तिकीट काढ. सहाय्यक पैसे घेऊन निघून गेला. कविताजींना औषधे घेतल्यानंतर थोडे बरे वाटू लागले होते. काही वेळाने सहाय्यक तिकीट घेऊन आला. त्यानंतर बरेलीकडे परत जाणारी ट्रेन ही प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली होती. सहाय्यकाने त्यांना ट्रेनमध्ये आरामात बसवल्यानंतर त्याने कविताजींना काही बिस्किटे आणि फळे आणून दिली आणि त्यांच्याजवळ बसून आपल्या कुटुंबाबद्दल बोलू लागला. ट्रेनने आधीच निघण्याचा हॉर्न दिला होता. सहाय्यकाने दोघांनाही त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे चरण स्पर्श करून तिथून निघून गेला. फोनची रिंग ऐकून दीनानाथजींनी फोन उचलला तेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवरून हळूहळू पुढे जाऊ लागली होती. अमित तिकडून फोनवर विचारत होता, हॅलो बाबा, तुम्ही कुठे आहात? बाबा म्हणले, सॉरी, रॉंग नंबर आहे. असं म्हणत दीनानाथजीने फोन बंद केला आणि वेगाने मागे जाणाऱ्या स्टेशनला खिडकीतून पाहू लागले. कधी कधी आपले रक्ताचे लोक परकी होतात,
आणि परकी लोक कामी येतात. तर मित्रांनो, कसा वाटला माझा हा व्हिडिओ? कथा आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.